मित्रांनो, आज आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जे सबऑर्डिनेट क्लॉज प्रिन्सिपल क्लॉजवर आधारित असते त्या सबऑर्डिनेट क्लॉजचे आपल्याला प्रकार पाहायचे आहेत. सबऑर्डिनेट क्लॉजेसचे प्रकार आपण आधीसुद्धा थोडेसे नावं पाहिलेत बघा. त्याच्यामध्ये जे नाऊनचं काम करेन त्यांना आपण नाऊन क्लॉज, त्याला नॉमिनल क्लॉज म्हणतात. जे ॲडजेक्टिव्हचं काम करेन ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा त्याला रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. आणि तिसरं, जे प्रधान वाक्यातील थोडक्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉजमधील क्रियेविषयी माहिती देईल ते ॲडव्हर्बियल क्लॉज असते आणि त्याच्यासुद्धा 9 फंक्शन्स असतात. तर आज आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेसचे प्रकार पाहायचे आहेत. पाहूया आपण. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधील सबऑर्डिनेट क्लॉज चे प्रकार. त्यातल्यात आपण फायनाईट राहणार आहेत हे क्लॉज सगळे, म्हणजे ज्याच्यामध्ये क्रियेला, त्या क्रियापदाला काळ, वचन असेल अशी क्रियापद आपण त्याच्यामध्ये पाहणार. सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार. सबऑर्डिनेट क्लॉजेस. पहिलं जे घेतलं होतं ते म्हणजे नाऊन क्लॉज, ज्याला आम्ही नॉमिनल क्लॉज म्हणतो. दुसरे होते ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा त्याला ॲडजेक्टायबल क्लॉज देखील म्हणतात. यालाच रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. तिसरं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज. यातलं सर्वात पहिले पाहूया ते म्हणजे नाऊन क्लॉज. पहा, नाऊन क्लॉज किंवा नॉमिनल क्लॉज. नाऊन क्लॉज जे नामाचं काम करतो. पहा, त्याच्यामध्ये हा क्लॉज वाक्यात नाऊनचे कार्य करतो, म्हणजे नामाप्रमाणे वापरला जातो. पुन्हा दुसरं बघा. या क्लॉजची सुरुवात दॅट या कंजंक्शनने किंवा इफ किंवा वेदर या कंजंक्शनने. आणि तिसरं आहे ते म्हणजे WH इंटरोगेटिव्ह जे वर्ड्स असतील त्यांच्यापासून सुरुवात होईल. दॅट, इफ किंवा वेदर WH वर्ड ने सुरू होतो. या क्लॉजची सुरुवात ने होते. तिसरी गोष्ट, हा क्लॉज ओळखायचा कसं बघा. प्रिन्सिपल क्लॉजला, थोडक्यामध्ये प्रधान वाक्याला, प्रिन्सिपल क्लॉजला व्हॉट हा प्रश्न विचारल्यास मिळणारा क्लॉज म्हणजेच नाऊन क्लॉज होय. परत बघा. तसेच या क्लॉज ऐवजी धिस, इट, सो हे शब्द वापरून प्रिन्सिपल क्लॉज पूर्ण होतो. म्हणजे ती पोकळी ते भरून काढतात. हे शब्द धिस, इट, सो यासारखे वर्ड्स तुम्ही तिथे वापरू शकता. पुन्हा पहा, यामध्ये नाऊन क्लॉज कोणते कोणते कार्य करेल ते सुद्धा बघायला लागेल. कारण ते नाऊनचं कार्य करणार म्हणजे नाऊनचे पण भिन्न भिन्न कार्य आपण वाक्यामध्ये अभ्यासलेले असतीलच. बघा,
नाऊन सब्जेक्टचं काम करू शकतं, नाऊन कॉम्प्लिमेंटचं काम करू शकतं, थोडक्यामध्ये ते कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट होऊ शकतं, ऑब्जेक्ट होऊ शकतं, त्याच्यामध्ये डिरेक्ट ऑब्जेक्ट होऊ शकतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होऊ शकतं, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन होऊ शकते, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह होऊ शकते. ते सुद्धा आम्ही नामाचे कार्य पाहिले होते. मग तेच कार्य यांच्या वाट्याला आलेत का ते देखील आपण पाहूया, बघूया त्यामध्ये. नाऊन क्लॉज, नॉमिनल क्लॉजमध्ये बघा, नाऊन प्रमाणेच नाऊन क्लॉज देखील खालील कार्य कोणते कोणते कार्य त्यांच्या वाट्याला आले ते सुद्धा आपण बघूया. बघा, पहिलं सब्जेक्ट ऑफ द वर्ब एक, दुसरं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट, तुम्ही असं त्याला नाव देऊ शकता. तिसरं कार्य त्यांचं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. पुढचं एक कार्य आलं त्यांचं डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह, म्हणजे इन्फिनिटिव्हचं ऑब्जेक्ट म्हणून देखील ते काम करू शकते किंवा ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशनचं देखील ते कार्य करू शकते. त्यामध्ये वेगवेगळे कार्य करताना आढळले. आणि एक शेवटचे बघा, ॲन ॲपोजिशन टू द नाऊन. ॲपोजिशनचं देखील ते कार्य करू शकते, म्हणजे नामाविषयी अधिक माहिती देण्यासाठी त्या नामाच्या नंतर जर एखादा नाऊन क्लॉज वापरला गेला असेल तर ते कार्य कसे करू शकते, ॲपोजिशनचे कार्य करू शकते. तर एवढं स्क्रीनशॉट घ्या, आपण लगेच त्यांचे एक कार्य बघूया. एक 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 उदाहरण, त्याचं फंक्शन देखील आपण पाहत जाऊया. बघा, दॅट यू आर रॉंग इज सर्टन. आता याच्यामध्ये क्लॉज आपल्याला अंडरलाईन करायचा आहे किंवा परीक्षेत ते अंडरलाईन करून देतील किंवा न अंडरलाईन करता सुद्धा ते आपलं म्हणतील की याच्यामध्ये नाऊन क्लॉजचं वाक्य ओळखा. तर याच्यामध्ये बघा बरं, दॅट या कंजंक्शनपासून आपल्याला अंडरलाईन करायचं. तर इकडे करणार एक आपण तर नाही आहे, इकडेच करणार. दॅट यू आर रॉंग इथपर्यंतचे, कारण हे वर्ब आलेलं आहे यांच्यामध्ये. हे वर्ब प्रिन्सिपल क्लॉजचं आहे. मग काय म्हणते की प्रिन्सिपल क्लॉजचा सब्जेक्ट कुठे गेलेला आहे, तर हा एवढा मोठा क्लॉज तो सब्जेक्टचं काम करतोय. हे समजण्यासाठी काय करूया आपण, याच्या ठिकाणी इट हे डमी सब्जेक्ट घेऊन बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा बरं, हा झाला प्रिन्सिपल क्लॉज. मी शोधतो याच्यातला प्रिन्सिपल क्लॉज म्हणा किंवा त्याला मेन क्लॉज, त्याच्या ठिकाणी मी इट घेतलं आहे. आणि आता बघा बरं, इट इज सर्टन. मग तुम्ही म्हणता की व्हॉट इज सर्टन, काय निश्चित आहे, म्हणजे तुमचं उत्तर भेटेल इट. मग इट म्हणजे काय, तर दॅट यू आर रॉंग हे याच्यातलं काय झालं, क्लॉज. म्हणजे वर्बच्या आधी येणारा मेंबर हा बघा दॅटपासून सुरू झालेला आहे क्लॉज, आणि वाक्यच दॅटपासून चालू झालेलं आहे कंजंक्शनपासून, आणि ते वर्बपर्यंत आलेलं आहे. म्हणजे हा 100% नाऊन क्लॉजच होईल, दुसरा क्लॉज होऊ शकत नाही. झालं, वर्बच्या आधी आला म्हणून याचं फंक्शन काय झालं, सब्जेक्ट. सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज. बघा, हे सुद्धा वर्बच्या आधी आलेलं आहे, सब्जेक्ट झालेलं आहे. म्हणजे कोणी जर विचारलं याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, तो दॅट यू आर रॉंग. एम ए लेवलला असं डिटेलमध्ये लिहावं लागायचं पहिले स्टार्टिंगला, बघा एम ए फर्स्ट इयरला असताना. त्याच्यानंतर याची टाईप कोणती झाली, हा टाईप कोणता आहे, कोणत्या क्लॉजच्या टाईपमध्ये जातो, तर हा नाऊन क्लॉजमध्ये येतो. बघा, नाऊन क्लॉज आहे, थोडक्यामध्ये हा नॉमिनल क्लॉज आहे. नाऊन क्लॉजमध्ये पण तो कशामध्ये, तर दॅटमध्ये, म्हणून याला आपण दॅट क्लॉज म्हणा. दॅट कंजंक्शननं तो सुरू झालेला आहे. याचा फॉर्म जर विचारला, फॉर्म म्हणजे फायनाईट आहे का नॉन फायनाईट आहे, कारण याच्याकडे स्वतःचं वर्ब आहे, सब्जेक्ट आहे, याचा अर्थ हे फायनाईट क्लॉज आहे. म्हणजे एकाच वेळेला अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मिळतात. त्याचं फंक्शन काय आहे, कार्य काय आहे, तर मग हे कार्य आपण शोधलेलं आहे. ते कार्य कोणतं आहे त्याचं बघा बरं,
सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज. कोणत्या वर्बचं सब्जेक्ट येतं, इजचं हे काय झालेलं आहे सब्जेक्ट आहे. असं डिटेल इन्फॉर्मेशन आपल्यालाही आली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मेन क्लास पण सापडला, सबऑर्डिनेट क्लास पण सापडला, त्याची टाईप ओळखली, त्याचा फॉर्म ओळखला, फायनाईट आहे का नॉन फायनाईट एवढं ओळखा म्हणतात. नॉन फायनाईट म्हणजे 2+ वर्ब आहे का VING आहे का V3 आहे ते त्याच्यात आलेलं नाहीच आहे, त्याच्यामुळे हे फायनाईट क्लॉज आहे. त्याच्यानंतर फंक्शनसुद्धा दिलेलं आहे याचं आपण, सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज ह्या पद्धतीनं. आता प्रत्येक वेळेस आपण काही अशी इन्फॉर्मेशन लिहित नाही बसणार, फक्त आपण काय करणार सेंटेन्समध्ये करून बघणार आहोत. बघा दुसरं त्यांच्यामध्ये दिलेलं आहे, या सेंटेन्सला त्यांनी असं दिलं असतं, इट इज सर्टन दॅट यू आर रॉंग. तर ते कॉम्प्लिमेंट झालं असतं त्या सब्जेक्टचं, लक्षात ठेवा. बघा पुढे, हीज डिझायर इज दॅट ही विल बी अ टीचर. काय इच्छा आहे त्याची, शिक्षक होणे ही त्याची काय आहे इच्छा आहे. क्लॉज पाहूया आपण, इथून क्लॉज आहे का नाही आहे, हे तर वर्ब आहे इथं, हे इथून क्लॉज सुरू झाला आहे, आला आहे का दॅट ही विल बी अ टीचर. आठवा आपण बीच्या रूपाच्या नंतर, बीचं रूप जर मेन वर्ब असेल तर त्याच्यानंतर येणारं जे काही नाऊन असेल किंवा नाऊन फ्रेज असेल किंवा नाऊन क्लॉज असेल तो कशाचं काम करताना दिसेल, कॉम्प्लिमेंटचं. बघा हे याच्यामध्ये 100% नाऊन क्लॉज आहे, कारण प्रश्न विचारा व्हॉट इज हीज डिझायर, व्हॉट इज हीज डिझायर, हीज डिझायर इज दॅट ही विल बी अ टीचर. मग हे जे नाऊन क्लॉज आलेलं आहे वर्बच्या नंतर आलं, पण हे सकर्मक क्रियापद नाही आहे, इज आहे, हे फक्त स्थिती दाखवणार आहे. म्हणजे ह्यामधून तुम्हाला याचं कार्य मिळालं कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट. सब्जेक्टचं काय झालं ते कॉम्प्लिमेंट, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे झालं वर्ब झालं. बघा हीज डिझायर इज सो किंवा हीज डिझायर इज धिस, कोणती येतं मग ती त्यांनी सांगितलेली आहे. हा झालं याच्यातलं नाऊन क्लॉज. बीच्या रूपानंतर, बीचं रूप जर मेन वर्ब असेल, इज किंवा वॉज नंतर येणारा जो क्लॉज असतो तो जनरली काय असतो त्याच्यामध्ये नाऊन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट असतो. तिसरं मी याच्यावर घेतलं बघा बरं, ही सेड दॅट ही वॉज रॉंग. चला मी क्लॉजला अंडरलाईन करून घेतो, कुठून कुठपर्यंत बघा बरं, हे बघा दॅट ही वॉज रॉंग इथपर्यंत आलेला आहे. बघा ही सेड सो, तो असं म्हणाला, काय म्हणाला तो असं म्हणाला, काय म्हणाला, मग त्याच्यात दिलं आपण दॅट ही वॉज रॉंग. मग तुम्हाला मेन क्लॉज शोधायचं असेल तर ही सेड सो असं तुम्ही वापरू शकता. हे झालं याच्यातलं वर्ब आणि हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, पण हे प्रिन्सिपल क्लॉजचं झालेलं आहे. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये ही सेड सो असं त्याच्यामध्ये होईल. आणि हा दॅटपासून इथपर्यंत आलेला हा झाला नाऊन क्लॉज. हे व्हॉटचं उत्तर तुम्हाला सापडतं, व्हॉट डिड ही से, तो काय म्हणाला, दॅट ही वॉज रॉंग. मग सेड हे सकर्मक क्रियापदे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, त्याच्यामुळं येणारा हा मेंबर आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब सेड, त्याचं कार्य झालेलं आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब सेड. एक चौथं पाहूया त्यांच्यामध्ये आपण, सध्या आपण दॅटचे बघूया, मग WHकडे जाऊया, इफ वेदरकडे सुद्धा येऊया, आपण प्रत्येकाकडे यायचंच आहे. ही टोल्ड मी दॅट आय वॉज रॉंग. त्यानं मला सांगितलं काय की मी चूक होतोय, त्यानं गोष्ट मला निदर्शनास आणून दिली. बघा हे झालं सब्जेक्ट, हे झालं वर्ब, हे झालं याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि हा पूर्ण क्लॉज झालेला याच्यातला नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज हा इनडायरेक्ट नाही, सॉरी, नाऊन क्लॉज हा याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्टचं कार्य करतोय. बघा म्हणजे इथं वर्ब आणि क्लॉज अंडरलाईन केला असं त्यांच्यामध्ये जर असा गॅप पडला तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. इथं टोल्ड येऊ शकतं, आजकडे येऊ शकते, झालं त्याच्यामध्ये. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हे झालं डिरेक्ट ऑब्जेक्ट क्लॉज त्याच्यामध्ये. पुन्हा पहा, आय वॉन्ट टू नो वेअर यू लिव्ह. आय वॉन्ट टू नो वेअर यू लिव्ह, काय माहीत करून घ्यायचं आहे की तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस हे मला माहीत करून घ्यायचं आहे. मग यांच्यामध्ये बघा बरं, वॉन्ट हे वर्ब आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा इन्फिनिटिव्ह आलेलं आहे आणि त्या इन्फिनिटिव्हचं सुद्धा पुढं ऑब्जेक्ट आहे. बघा आय वॉन्ट टू नो वॉट
मीन्स व्हॉट डू आय वॉन्ट टू नो, मला काय माहीत करून घ्यायचं आहे. तर उत्तर मिळालेलं वेअर यू लिव्ह, तू कुठे राहतोस हे मला माहीत करून घ्यायचं आहे. म्हणजे हा 100% परत काय झाला नाऊन क्लॉज. आणि नाऊन क्लॉज काय झाला हा ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. कोणाचा ऑब्जेक्ट झाला ह्या इन्फिनिटिव्ह. या वर्बचं ऑब्जेक्ट नाही आहे, त्या टू नो ह्या इन्फिनिटिव्हचं काय झालेलं ते ऑब्जेक्ट झालेलं आहे. ह्याचं फंक्शन इथं आलेलं आहे. तर एवढं घ्या तुम्ही स्क्रीनशॉट. आणखीन उदाहरण आपण घेऊच. सहावं बघा. ही आस्क्ड मी इफ रेडी टू जॉईन हिम. त्यानं मला विचारलं. काय विचारलं बघा बरं. हे झालं सब्जेक्ट, वर्ब हे झालं याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉट डीड ही आस्क मी, त्यानं मला काय विचारलं बघा बरं. इफ आय वॉज रेडी टू जॉईन हिम हा झाला याच्यातला नाऊन क्लॉज. जो फंक्शन काम करतोय बघा बरं डिरेक्ट ऑब्जेक्टचा, कारण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इथं आलेलं आहे. म्हणजे इफ येऊ शकतं किंवा तिथं वेदर येऊ शकतं त्यामध्ये. मग इफ असो का वेदर असो का दॅट असो का डब्ल्यू एच वर्ड असो, यांचं एकच उत्तर निघतं ते म्हणजे व्हॉट या प्रश्नाचं उत्तर जर निघालं तर ते काय असतं त्याच्यामध्ये नाऊन क्लॉजचं कार्य करताना आढळतील. त्यांचं फंक्शन तुम्ही मग नंतर शोधून घ्यायचं. पुन्हा बघा. शी डज नॉट नो वेअर द वाईल्ड रोजेस ब्लूम. कुठं उमलतात कुठे येतात ते तिला माहीत नाही आहे. चला. शी डज नॉट नो वर्ब. शी डज नॉट नो व्हॉट. व्हॉट डज शी नॉट नो, तिला काय माहीत नाही आहे तर ही गोष्ट माहीत नाही आहे. वेअर द वाईल्ड रोजेस ब्लूम हे परत झालं याच्यातलं नाऊन क्लॉज. वर्बला लागूनच आलेला क्लॉज आहे हा बघा. आणि हा याच्यातलं ऑब्जेक्टचं कार्य करताना आढळेल वेगवेगळ्या पद्धतीचं बघा. लाईफ इज व्हॉट वी मेक इट. आपण जे काही करतो त्याला आपण काय म्हणायचं जीवन म्हणायचं. व्हॉट इज लाईफ. लाईफ इज व्हॉट वी मेक इट. हे बघा हे वर्ब हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. लाईफबद्दल आणखीन माहिती देणार आहे बघा. व्हॉट वी मेक इट हे झालं याच्यातलं नाऊन क्लॉज. हे बीचं रूप मेन वर्ब झालेलं आहे. म्हणजे हे 100% कार्य कशाचं करणार आहे कॉम्प्लिमेंट. मग हे झालं कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट किंवा त्याला तुम्ही सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणू शकता. एवढं लक्ष ठेवायचं. बीच्या रूपात इज वॉचच्या नंतर येणारा क्लास कोण झाला त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये बी येऊ शकतो स्वतः मेन वर्ब म्हणून. त्याच्यानंतर येणारा हा कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट होईल. म्हणजे तो ऑब्जेक्टचं काम करेन डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करेन. त्याच्यानंतर तो कॉम्प्लिमेंटचं काम करतो वर्बच्या नंतर. वर्बच्या आधी आला तर तो सब्जेक्टचं काम करताना तुम्हाला आढळेल. हे यांच्यामध्ये खासियत आहे. पुन्हा बघा. The story that he stole his wife's purse is true. ह्या वाक्यामध्ये बघा. द स्टोरी बघा दॅट ही स्टोल हिज वाईफ्स पर्स. कोणती स्टोरी असं विचारलं का तुम्हाला. तिथं व्हॉटचा उत्तर चालणार नाही याच्यामध्ये बघा बरं. विच स्टोरी ते मग ते बघा. द स्टोरी दॅट ही स्टोल हिज वाईफ्स पर्स इज ट्रू. बघा मग ही कथा कोणती कथा. त्यानं त्याच्या पत्नीची पर्स चोरली ही घटना ही केस ही काय आहे खरी आहे. ही घटना खरी आहे. म्हणजे यानं या क्लॉजबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे हा याच्यातला नाऊन क्लॉज आहे पण हा ॲपोजिशनचं कार्य करताना आढळतो. म्हणजे ॲपोजिशन टू द नाऊन. जे काही नाऊन असेल ते हे नाऊन झालं याच्यातलं स्टोरी. याच्याविषयी ते अधिक माहिती देताना दिसलंय. हे वाक्य जर असं असतं द स्टोरी दॅट ही स्टोल फ्रॉम हिज वाईफ्स पर्स. त्याच्या पत्नीच्या पर्समधून चोरलेली कथा असं जर म्हटलं असतं तर ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाले असते. हा यांच्यातला बेसिक फरक लक्षात ठेवायचा आहे. हे झालं याच्यातलं नाऊन क्लॉज. हे पुन्हा वर्ब हे पुन्हा कॉम्प्लिमेंट वगैरे येत जाईल. पण ह्याच्यामधला मेन क्लॉज जर विचारला सबऑर्डिनेट क्लॉज जर विचारला तर हा होईल द स्टोरी इज ट्रू. मग कोणती स्टोरी मग हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज नाऊन क्लॉज दॅट ही स्टोल हिज वाईफ्स पर्स.
जर हेच उदाहरण त्याच्यामध्ये फक्त प्रेपोजिशन टाकलं असतं बघा, द स्टोरी दॅट ही स्टोल फ्रॉम his wife's purse is true. कोणती गोष्ट खरी आहे? ती कथा, ती कहाणी जी त्यानं त्याच्या पत्नीच्या पर्समधून चोरली, म्हणजे स्क्रिप्ट चोरली कहाणीची असं म्हटलं तरी चालतंय. म्हणजे यांच्या ठिकाणी हे बघा, हे जे आलेलं आहे हे माहिती देतं याच्याबद्दल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही विच टाकू शकता, विच ही स्टोल फ्रॉम हिज वाईफ्स पर्स. त्यावेळेला हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं कार्य करेल. मेन क्लॉज तोच राहील, द स्टोरी इज ट्रू, पण क्लॉजची टाईप बदलली बघा बरं. हा नाउन क्लॉज येतं, हा कोणता क्लॉज झाला याच्यामध्ये? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. जो अधिक माहिती देईन तो कोण झाला? ॲपोजिशन झालं. आणि जो विशेष माहिती देतोय तो काय झाला? त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेला आहे. ते एवढं घ्या, स्क्रीनशॉट करू. सबऑर्डिनेट क्लॉजेसचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, यालाच रिलेटिव्ह क्लॉज असं देखील म्हणतात. पुढे चालून बघा, हे कोणाविषयी माहिती देणार आहे? तर हे नाऊन किंवा प्रोनाऊन, खास करून नाऊनच्या विषयी ते जास्त करून माहिती देताना आले. पण नाऊन किंवा नामाच्या ऐवजी येणार प्रोनाऊन, यांच्याविषयी अधिक माहिती, विशेष माहिती देणारा क्लॉज जर त्यांना लागूनच जर त्यांच्यानंतर वापरला गेला तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं काम करताना आढळतोय. बघा बरं, यांच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉजमधली जर रचना जर तुम्ही पाहिली, हा प्रिन्सिपल क्लॉजमधला सब्जेक्ट जो नाऊन किंवा प्रोनाऊनच्या रूपात मला आढळेल, हा झाला याच्यातला प्रिन्सिपल क्लॉजमधला सब्जेक्ट. आणि प्रिन्सिपल क्लॉजमधला सब्जेक्टविषयी माहिती देण्यासाठी जो येईल, इथे येईल रिलेटिव्ह प्रोनाऊन. म्हणजे सुरुवात झाली रिलेटिव्ह क्लॉजला, ज्याला आपण तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज देखील म्हणताय. आणि यांच्यातलं वर्ब, बाकीचे मेंबर हे झाले परत एकदा प्रिन्सिपल क्लॉजची. ही एक रचना जास्त करून परीक्षेत विचारली जाते. किंवा वर्ब नंतर, प्रिन्सिपल क्लॉजच्या वर्ब नंतर येणारा मेंबर एखादा कॉम्प्लिमेंट असू शकतो किंवा ऑब्जेक्ट असू शकतो, त्याच्याविषयी देखील माहिती देणारा हा क्लॉज पुढे येऊ शकतो. ही दुसरी एक रचना आपण पाहिली होती. बघा बरं, याच्यामध्ये सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब, आणि वर्बच्या नंतर एक तो ऑब्जेक्ट असू शकतो किंवा एखादा कॉम्प्लिमेंट असू शकतो. म्हणजे यांचं कार्य करणारं एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन त्याच्यामध्ये आले, त्यांच्याविषयी देखील माहिती देणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असू शकतो. तो सुद्धा इथं रिलेटिव्ह प्रोनाऊननं चालू होईल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, किंवा त्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो. या रचना थोड्याफार आधीसुद्धा अभ्यासलेल्या आहेत. हा एवढा जो पार्ट झालेला आहे तो प्रिन्सिपल क्लॉजचा झालेला आहे आणि तो सबऑर्डिनेट क्लॉजचा. या दोनच रचनेमध्ये तुम्हाला जास्त कोणी आढळू शकते. त्यामध्ये एक बघायचं आम्हाला की रिलेटिव्ह क्लॉजची सुरुवात कशा कशाने होऊ शकते. पहा, रिलेटिव्ह क्लॉज म्हणा किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, रिलेटिव्ह क्लॉजची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्ब ने होऊ शकते. काही वाक्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊन हे अध्यारूत रूपात ठेवले जाते, थोडक्यामध्ये वगळले जाते, तेव्हा त्याला झिरो रिलेटिव्ह प्रोनाऊन असं देखील म्हणतात. हे खास करून हू, हुम, दॅट यांच्यासाठी ते वापरले जाऊ शकते. बघा बरं, पुन्हा रिलेटिव्ह प्रोनाऊन्स कोणकोणते आहेत? रिलेटिव्ह प्रोनाऊन्समध्ये बघा बरं, आपण पाहिलं होतं, एक हू पर्सनसाठी वापरा तुम्ही, हुम हे ऑब्जेक्टिव्ह केस पर्सनसाठी तुम्ही वापरू शकता, हुज हे पजेशन दाखवण्यासाठी आहे, त्याच्यानंतर विच हे वस्तूसाठी, प्राण्यासाठी वापरा, त्याच्यानंतर दॅट हे कॉमनसाठी आलेलं आहे, ॲज आणि बट हे हू नॉट या अर्थानं वापरले जाते रिलेटिव्ह प्रोनाऊन. त्याच्यानंतर येणारं हे रिलेटिव्ह ॲडवर्ब्स, हे तीनच आहेत लक्षात ठेवायचं. एक वेअर, दुसरं आहे व्हेन आणि तिसरं आहे व्हाय. हे तीनच मेंबर आहेत. काही जण म्हणते की सर हे शब्द आम्हाला तिकडं नाऊन क्लॉजमध्ये सुद्धा दिसले, पण एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, नाऊन क्लॉज हा व्हॉट या प्रश्नाचं उत्तर असतो, हा व्हॉट या प्रश्नाचं उत्तर नसतो.
याच्या आधी नाऊन किंवा प्रोनाऊन आवश्यक आहे, त्यांना आपण अँटीसेडंट म्हणतो. त्यांच्या आधी येणारा मेंबर जो असेल तो. बघूया त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह क्लॉजचे सुद्धा 2 प्रकार आढळतात. ते 2 प्रकार कशाहून पडले ते सुद्धा पाहून घेऊया आपण. रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज. परत तेच मी सांगतो, रिलेटिव्ह क्लॉजचे 2 प्रकार पडतात. तुम्हाला जर नामाविषयी अधिक माहिती ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही नॉन डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉज वापरा, ज्याला नॉन रिस्ट्रिक्टिव्ह रिलेटिव्ह क्लॉज, त्याला ॲपोजिटिव्ह रिलेटिव्ह क्लॉज असं देखील म्हणतात. बघा बरं, नाऊन विषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी नॉन डिफायनिंग, यालाच नॉन रिस्ट्रिक्टिव्ह, तर यालाच ॲपोजिटिव्ह रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. बघा, नाऊनविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी नॉन डिफायनिंग किंवा नॉन रिस्ट्रिक्टिव्ह किंवा ॲपोजिटिव्ह रिलेटिव्ह क्लॉज वापरावा. हा ओळखायचा कसा, हा मोठा एक प्रश्न. ठीक आहे, तर काहीच नाही त्याच्यामध्ये. बघा, हा क्लॉज 2 कॉमाज मध्ये बंदिस्त असतो. जर हा कर्त्याच्या नंतर आला तर, किंवा कर्मातील नामाच्या नंतर तो येत असेल तर मग 1 कॉमा आणि शेवटी येणारा विरामचिन्ह जे असेल ते, त्यामध्ये तो एकच कॉमामध्ये बंदिस्त राहील. पण कर्त्याविषयी माहिती देताना 2 कॉमाजमध्ये बंद असतो. ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर. बघा, मी इथे दिलं, माय सन who is a doctor is arriving tomorrow. मी अधिक माहिती दिली मुलाविषयी. काय माहिती दिली? हु इज अ डॉक्टर. ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल मी दिलेली आहे. मग हा झाला आहे तर रिलेटिव्ह क्लॉज आहेत, काही वादच नाही आहे. फक्त हा 2 कॉमामध्ये बंदिस्त झाला आहे म्हणून हा नॉन रिस्ट्रिक्टिव्ह रिलेटिव्ह क्लॉज असं नावानं आपण त्याला ओळखूया, अधिक माहिती देणारा. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार येतोय तो म्हणजे बघा, नाऊन विषयी विशेष माहिती देणारा रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे रिस्ट्रिक्टिव्ह किंवा त्याला डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. हा कॉमामध्ये बंदिस्त नसतो, जास्त करून तोच वापरामध्ये आपल्या इथं असतो. बघूया त्यांच्यामध्ये. माय सन who lives in Pune is arriving tomorrow. कोण येत आहे? पुण्यात राहणारा माझा मुलगा येत आहे. याचा अर्थ मला 2 किंवा एकापेक्षा जास्त मुलं आहेत असं गृहीत धरा तुम्ही, बरोबर. मग मुलं मुली त्याच्यामध्ये असतीलच. आणि त्यामधला माझा मुलगा जो पुण्यात राहतो तो येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे ना. मुंबईत राहतो तो येणार नाही. द म्हणजे काय? माय सन लिव्हिंग इन पुणे इज अरायव्हिंग टुमॉरो. जो पुण्यात राहतो, पुण्यात राहणारा माझा मुलगा येणार आहे असा अर्थ त्याच्यामध्ये होतो. म्हणजे याच्यामध्ये काय होईल? द स्पीकर हॅज मोर दॅन वन सन. एकापेक्षा जास्त आहेत असं त्याच्यामध्ये अर्थ लावला जातो. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून.
रिलेटिव्ह क्लॉजची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊननं होते, हे आपण आत्ताच पाहिलंय बघा बरं. रिलेटिव्ह प्रोनाऊन्स कोणकोणते आहेत? हू हे सब्जेक्टचं काम करताना आढळेल. हुम हे ऑब्जेक्टिव्ह केस. हुज हे पोझिशन दाखवण्यासाठी. विच हे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचं काम करेल. त्याच्यानंतर हुज पुन्हा यांच्यासाठी वापरता येतं. दॅट, ॲज आणि बट यांचा वापर आपल्याला करायचा आहे. प्रत्येकाचं एक 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 सेंटेन्स मी घेऊन तुम्हाला दाखवतो काय काय त्याच्यामध्ये येईल. द मॅन हू इज वियरिंग अ ब्लू शर्ट इज माय अंकल. प्रोनाऊन या चॅप्टरमधलं रिलेटिव्ह प्रोनाऊनपासून आपण हे घेतोय. त्याच्यामध्ये कॉन्कॉर्डमध्ये सुद्धा हे आले होते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये, आणि आता तिसरी वेळ यांची यायची. बघा यांच्यामध्ये मी रिलेटिव्ह प्रोनाऊन भरून दिलं आहे. काय? द मॅन, हू आलं याच्यामध्ये. हे नाऊनबद्दल माहिती देतो आहे. प्रिन्सिपल क्लॉजमधलं नाऊन आहे. प्रिन्सिपल क्लॉज यांच्यामध्ये कोणता आहे? याच्यामध्ये द मॅन इज माय अंकल हे झालं याच्यातलं प्रिन्सिपल क्लॉज. आणि हू या रिलेटिव्ह प्रोनाऊननं सुरू होणारा क्लॉज आहे. बघा बरं, हे याच्यातलं हे सब्जेक्ट झालेलं आहे, हे याच्यातलं वर्ब आहे. हा क्लॉज कंप्लीट झाला इथं येऊन. एवढा झाला हा डिफायनिंग म्हणतो रिस्ट्रिक्टिव्ह रिलेटिव्ह क्लॉज. बघा, द मॅन हू इज विअरिंग अ ब्लू शर्ट इज माय अंकल. तर यांच्यामध्ये हू का वापरलं? कारण इथलं नाऊन हे पर्सनमध्ये आहे, व्यक्तिरूपात आहे. वर्बच्या आधी आलेलं आहे म्हणून इथं आपण सब्जेक्टिव्ह केस घेतलेली, इथं होम वापरता येणार नाही. एक. दुसरं त्याच्यामध्ये हा झालेला याच्यातला रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आपल्याला भर त्यांच्यावर जास्त द्यायचा आहे सध्या क्लॉज ओळखण्यावर. एक. दुसरं बघा त्याच्यात, द मॅन whom I met yesterday was a scientist. वैज्ञानिक होता तो. कोणाला? बघा बरं, द मॅन वॉज अ सायंटिस्ट हे झालं याच्यातलं प्रिन्सिपल क्लॉज. त्यातला हा झाला whom I met yesterday. बघा याच्या आधी कोण आहे? नाऊन आहे, म्हणजे हे अँटीसेडंट याला लागून आलेलं आहे. हे ऑब्जेक्टिव्ह केसमधलं आहे, कारण याच्याकडे सब्जेक्ट होतं, हे वर्ब होतं, आणि हा आलेला मेंबर याच्यातला रिलेटिव्ह प्रोनाऊनच आहे, पण केस मात्र त्याची ऑब्जेक्टिव्ह आहे. आपल्याला क्लॉज ओळखणं महत्त्वाचं आहे. क्लॉज ओळखला आम्ही whom I met yesterday असं जर परिषद अंडरलाईन करून आलं तर ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, एवढं तरी आपण म्हणू शकतो. नाही तर तो रिलेटिव्ह क्लॉज. दोनपैकी एक नाव ते परिषदेत देतीलच, त्यामध्ये काही वादच नाही. बघा तिसरं त्यांच्यामध्ये, द वुमन whose purse was stolen is my aunt. चला याच्यामध्ये काय? द वुमन हे नाऊन आहे. हुज पर्स ह्या नाऊनवर हे पजेशन दाखवतं आहे, म्हणजे हे आहे याच्यातलं रिलेटिव्ह प्रोनाऊनच, पण हे पजेशन दाखवणारे आहे. शेवटी इतका जो क्लॉज आहे याच्यातला हा कोणता झालेला आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो. आणि द वुमन इज माय आंट हे जे आहे याच्यातलं मेन क्लॉज, ज्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं. एक. बघूया एक एक मेंबर पाच पाच जाऊया पुढे. There is table which is broken. Which is broken याच्यामध्ये टेबल या नाऊनविषयी ते माहिती देतं आहे, विशेष माहिती, म्हणून ह्याच्यातलं कोणता क्लॉज आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, आणि याला रिलेटिव्ह प्रोनाऊन कोण आलेलं आहे? विच. हे वस्तूविषयी माहिती देतं आहे. वर्बच्या आधी आलेलं आहे म्हणून हे सब्जेक्टिव्ह केसमध्ये सुद्धा आहे. ही त्याची एक माहिती, अधिक माहिती देत चाललो आपण. बघा पुढे,
मिस्टर काळे अँड हीज कार that had been lost were found yesterday. दोघेचे दोघेही सापडलेत. मिस्टर काळे अँड हीज कार दॅट हॅड बीन लॉस्ट, हा एवढा क्लॉज आहे. कोणाविषयी माहिती देतोय? कार आणि काळे ह्या दोन नाऊन विषयी. ते वेगवेगळे आहेत, एक पर्सन आहे आणि एक नॉन पर्सन आहे. त्याच्यामुळे इथं आपण दॅट हे दोघांसाठी कॉमन म्हणून घेतलेलं आहे, कारण इथं तुम्हाला हू आणि विच हे दोन्ही वापरता येत नाही आहेत. मग इथं दॅट वापरलं. हे शेवटी कोणता क्लॉज आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे आधीसुद्धा झालेले आपले थोडेसे रिव्हिजन होते. याच्यामधला मेन क्लॉज जर विचारला तर बॉक्स व्यतिरिक्त जो राहिलेला आहे तो सगळा मेन क्लॉज आहे. कोणता कोणता? मिस्टर काळे अँड हीज कार वेअर फाउंड यस्टरडे, हे यांच्यामध्ये दॅटचा नियम झालेला आहे. पुन्हा बघा बरं, दॅटसाठी उदाहरण घेऊया आपण. असं घेतलं होतं बघा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणाऱ्या सर्वच वस्तू काय नसतात? सोने नसतात. जे चकाकते ते सोने नसतात. ऑल या प्रोनाऊनविषयी ते माहिती देते बघा. दॅट ग्लिटर्स, त्याला हे वर्ब आहे, हे याच्यातलं सब्जेक्ट आहे. हे शेवटी हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेला आहे. ऑल विषयी माहिती द्यायसाठी आलेलं ते ऑल दॅट. एवढं घ्या स्क्रीनशॉट. सुपरलेटिव्ह डिग्री जरी आली मेन क्लॉजमध्ये तर तुम्हाला दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरावे लागते. हे सुद्धा आपल्याला माहीत असेल बघा. दौलताबाद is one of the best forts. याच्यामध्ये बघा दॅट कोणामुळे आले? सुपरलेटिव्ह डिग्रीमुळे. नाऊनच्या नंतर आलेलं हे दॅट आहे बघा. दॅट हॅव बीन प्रिझर्वड. हा सुद्धा अभ्यास आपण केलेलाच आहे. हे शेवटी याच्यातलं ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे. ॲजबद्दल विशेष माहिती बघा बरं, मी इथे घेतलं आहे. सच नॉवल्स ॲज यू आर रीडिंग आर व्हेरी इंटरेस्टिंग. सच नॉवल, सच बघा, सच आल्यामुळं इथं काय आलेलं आहे? ॲज. सच दॅट वेगळं लक्षात ठेवायचं आहे. ते रिझल्टमध्ये जात आहे. ते दॅट कंजंक्शन असतं. हे इथं रिलेटिव्ह प्रोनाउन होणार बघा. सच नॉवल्स विच यू आर रीडिंग टाकून बघा, विच तुम्हाला अर्थ लागेल त्याच्यामध्ये. म्हणजे नॉवेल्सबद्दलच माहिती द्यायला लागलेत. हे याच्यामध्ये एवढा जो क्लॉज आलेला आहे हा कोण याच्यातला? रिलेटिव्ह क्लॉज, ज्याला आम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. मेन क्लॉज कोणता आहे? तर सच नॉवल्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. हा याच्यातला मेन क्लॉज, ज्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. सच ॲज लक्षात ठेवायचं. सेम ॲज यांच्यामध्ये येतील. बट कुठं वापरलं जाईल बघा बरं. देअर इज नॉट अ पर्सन हू डज नॉट लव यू. तुझ्यावर प्रेम न करणारा असा एकही व्यक्ती नाही. मग याच्यामध्ये बघा, हू डज नॉट लव यू हे याच्यातलं रिलेटिव्ह क्लॉज, ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. तुम्ही हू नॉट काढून त्या ठिकाणी बट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरू शकता. देअर इज नॉट अ पर्सन, बट हे डज याच्यामध्ये प्रवेश करतोय. बट लव्ज यू असं जरी आलं एखाद्या परीक्षेला तर लक्षात ठेवायचं की हे शेवटी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. नाऊनला लागून आलेलं आहे. हे रिलेटिव्ह प्रोनाऊनच आहे. हा पूर्ण जो झालेला आहे तो कोण आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला आम्ही रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो. हे यांच्याकडे जमेची बाजू. तेवढं घ्या स्क्रीनशॉट करून. परीक्षेमध्ये काय करतात? दोन सिंपल सेंटेन्स देतात आणि दोन सिंपल सेंटेन्सला एकत्र करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करा म्हणतात. त्यावेळेला आम्हाला यांची मदत होऊ शकते. बघूया त्यांच्यामध्ये. दोन सिंपल सेंटेन्स यामध्ये येतील. मी इथं दिलं समजा,
द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. You have given the book to me. आता या दोन वाक्यामध्ये कॉमन काय आहे ते बघायचं आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला रिलेटिव्ह क्लॉज वापरायचा आहे. द बुक इथे पण आहे आणि द बुक इथे सुद्धा आहे. झालं? म्हणजे त्या पुस्तकाविषयी बोलताय जे पुस्तक तुम्ही दिलेलं आहे, तुम्ही मला दिलंय ते पुस्तकाविषयी बोलणं चालू आहे. म्हणजे तुम्हाला हे करता येईल बघा, द बुक आणि ज्या नामाविषयी बोललं जातं विशेष माहिती देते त्या नामाला लागूनच ॲडजेक्टिव्ह क्लॉज तुम्हाला घ्यावा लागतो. लक्षात ठेवायचं. बघा द बुक. आता याच्यातलं हे द बुक काढून टाका कॉमन असणारं आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला यातलं कोणतं घ्यायचं नाही. हू घ्यायचं आहे का नाही, हुम घ्यायचं आहे का नाही, हे घ्यायचं आहे का नाही, मग काय घेता येईल विच. मग इथं रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं बघा, विच यू. तिकडचे वाक्य घेऊन टाका, विच यू हॅव गिवन टू मी. आता हे उरलेलं लिहून टाका काय, इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे जर तयार करायचं असेल तरची गोष्ट आहे. किंवा परीक्षेमध्ये असे 2 सेंटेन्स देतील आणि खाली तुम्हाला हे रिलेटिव्ह प्रोनाउन देतील, यातलं कोणतं तुम्ही वापरणार आहे. तर इकडचा आणि तिकडचा मेंबर काय कॉमन आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला ठरवावं लागेल काय घ्यायचं काय नाही. त्याला हे झालं सेंटेन्स बघा, द बुक विच यू हॅव गिवन टू मी इज व्हेरी इंटरेस्टिंग. या पद्धतीचं झालेलं आहे बघा. त्याच्यानंतर बघा, द मॅन इज अ क्रिमिनल. आय मेट द मॅन इन अ हॉटेल yesterday. आता त्या व्यक्तीबद्दल तुम्ही माहिती देताय तर काय आलं, इथंही द मॅन आहे, इथंही द मॅन आहे. एक तर नामाची आवृत्ती करायचं ते तिथं हिम सुद्धा वापरू शकतील. आय मेट हिम इन अ हॉटेल यस्टरडे असं सुद्धा ते घेऊ शकतात त्याच्यामध्ये. मग याला आपण कॅन्सल करायचं, पण हे वर्बच्या नंतर येणारा ऑब्जेक्ट आहे लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला ऑब्जेक्टवाला मेंबर कोण घ्यावा लागेल, इथं हुम घ्यावा लागेल. म्हणजे सेंटेन्स कसं तयार झालं बघा बरं, द मॅन whom I met in a hotel yesterday is a criminal. काय निघालाय तो, क्रिमिनल निघालाय. मला माहीतच नव्हतं. हे आलं याच्यातलं whom I met yesterday. जर त्यांनी जोडायला लावले तर तसे प्रश्न आले तर ते बघायचे आपल्याला, त्यासाठी हे लिहिलेलं आहे. तेवढं घ्या स्क्रीनशॉट खाऊन. नाउन क्लॉज आणि येणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज या दोघांकडे काही कॉमन गोष्टी दिसत आहेत तुम्हाला. त्या म्हणजे कोणत्या आहेत बघा बरं. यांच्याकडे तुम्हाला हू, हुम, विच, हुज, दॅट, फक्त बट आणि ॲज त्यांच्याकडे कॉमन दिसत नाही आहे. म्हणजे तुम्हाला WH वर्ड्स जवळपास ते दिसत आहेत. ओळखायचं कसं, एक सोपी पद्धत सांगितलेली बघा. नाउन क्लॉज ओळखायचं असेल तर तुम्हाला व्हॉट या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर त्यांच्या आधी नाऊन येणे आवश्यक आहे. नाऊनविषयी माहिती देण्यासाठीच ॲडजेक्टिव्ह क्लॉज येणार आहे. ही यांची जमेची बाजू एक लक्षात ठेवायचं. दोघातला आपण फरक लगेच पाहूया म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आपल्याला. बघा मी दिलं आहे, आय नो हू शी इज. एक दुसरं दिलं मी, आय नो द गर्ल who is in a blue dress. या दोन्हीतले बघा बरं. याच्यातलं हू शी इज आणि हू इज इन अ ब्लू ड्रेस दोन क्लॉजचं एक वैशिष्ट्य पाहूया. यांच्या आधी कोण आलेलं आहे सर, हे तर वर्ब आहे. चला हे सब्जेक्ट आहे. प्रश्न विचारा, आय नो वॉट, मला काय माहीत आहे. तर उत्तर भेटेल तुम्हाला हू शी इज, ती कोण आहे हे मला माहीत आहे.
म्हणजे याचा अर्थ हे तुम्हाला व्हॉटचं उत्तर 100% मिळालेलं आहे. म्हणजे हा कोणता क्लॉज झाला? नाऊन क्लॉज, जो ऑब्जेक्टचं काम करताना याच्यात आढळतं आहे आम्हाला. आणि इथं बघा, हू इज इन अ ब्लू ड्रेस, मग याच्यामध्ये गर्लविषयी माहिती देतं आहे. म्हणजे हा कोणता क्लॉज झाला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ह्या पद्धतीने तुम्ही सहज त्याला ओळखू शकता. मग तिथं तुम्ही हू, हुम, विच, हुज, दॅट ह्या सगळ्यांना नियम, हेच रूल तुम्ही वापरू शकता. हे बेसिक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये व्हॉटच्या नियमामध्ये. झालं एक. पुन्हा पोहूया त्याच्यामध्ये पुढे. रिलेटिव्ह ॲडवर्ब्स आता आपल्याला पाहायचे की रिलेटिव्ह ॲडवर्ब्स कोण कोण आहेत ज्यांनी रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होऊ शकतो. त्यातलंही बघा बरं, जर स्थळ दाखवणारं नाऊन असेल तर त्या नाऊनविषयी माहिती देण्यासाठी जो काही ॲडजेक्टिव्ह क्लॉज चालू होईल तो वेअर या रिलेटिव्ह ॲडवर्बनं सुरू होईल. एक लक्षात ठेवायचं, वेअर आले तर त्या वाक्यामध्ये परत तुम्हाला प्लेस दाखवणारे ॲडवर्ब्स यायला नको. मग हिअर, देअर यासारखे शब्द तुम्हाला घेता येणार नाही क्लॉजमध्ये. लक्षात ठेवायचं. एक, जर काळ दाखवणारं नाऊन असेल तर त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी तुम्हाला वेन हे रिलेटिव्ह ॲडवर्ब वापरावे लागेल. पुन्हा हे लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये देन हे काळ दाखवणारे ॲडवर्ब वापरता येणार नाही. आणि शेवटचं अत्यंत महत्त्वाचं आहे की रिझन हाच शब्द, कारण रिझन हा शब्द जर त्याच्यामध्ये नाऊनचं काम करत असेल तर त्याच्यानंतर येणारं व्हायनं सुरू होणारा जो क्लॉज राहील हे रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. लक्षात ठेवायचं, हे सगळे कोण झाले? ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेले आहेत. हे शब्द तुम्हाला नाऊन क्लॉजमध्ये सुद्धा दिसतील, घाबरू नका. ते व्हॉट या प्रश्नाचं उत्तर राहील. बस एवढं बेसिक गोष्टी लक्षात ठेवायची. रिझन व्हाय असं तुम्हाला दिसलं तर ते कोण असतो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, व्हायपासून सुरू होणारा. त्यांच्यामध्ये बघ बरं एक्झाम्पल मी दिलं आहे. धिस इज द गार्डन we used to meet each other. मग याच्यामध्ये काय आलं आहे? हे देअर. हे देअरला काढा, गार्डनसाठी वापरू शकता तुम्ही. काय घेऊ शकता? धिस इज द गार्डन वेअर वी यूज टू मीट ईच अदर. म्हणते नहीं, ये वही बाग है जहाँ हम मिला करते थे, ये वही पेड़ है जहाँ हम बैठा करते थे, ये वही स्कूल है जहाँ हम पढ़ा करते थे. आपण का आपल्या गावातली शाळेजवळून गेलं की आपल्याला जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होतात. तसं आहे बघा त्याच्यामध्ये. एक दुसरं, तुम्ही आता काळाविषयी माहिती देताय. बोला, एखादा रविवारी विशेष घटना झाली असेल, तुम्हाला रविवारच आठवतो. एखाद्या त्या महिन्यातल्या तारखेला जर घटना घडली असेल तर कोणत्याही महिन्यात ती तारीख आली की आपल्याला ती घटना आठवायला लागते. यांच्यामध्ये इतकंच नाही, आपण कोणत्या गावाला जाऊन आलो असेल किंवा गेलो त्या दिवशीचा वार आणि जाऊन आलो त्या दिवशीचा वार, ते सुद्धा आपल्याला लगेच दुसऱ्या आठवड्यात आले की परत त्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आपण इथं होतो, तिथं होतो, तिथं होतो, तिथं होतो, सगळं आठवतं आपल्याला. बघा, इट वॉज द डे वी मेट ईच अदर देन. त्या दिवशी आपण एकमेकांना भेटलो होतो. बघ इथं देन आलेलं आहे, हे देन आपल्याला चालणार नाही आहे. घेतलं लगेच आपण काय घेतलं? इट वॉज द डे. देन काढले तर वेन घ्यावं लागेल ना. वेन वी मेट ईच अदर. आले यांच्यामध्ये. बघा, हे झाले याच्यातले रिलेटिव्ह क्लॉज. पुन्हा बघा, you are sad, can you tell me the reason? आता त्या रिझनविषयी माहिती तुम्हाला द्यायची आहे, तर याच्यात हिंट आहे बघा. इथं तुम्हाला रिझन नाही, इथं रिझन शब्द दिसतो ना, तर रिझनच्या पुढं तुम्ही वाय हे रिलेटिव्ह ॲडवर्ब वापरून पुढचं हे वाक्य लिहून टाकायचं आहे. बघा काय त्याच्यामध्ये, कॅन यू टेल मी द रिझन व्हाय.
आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा निर्माण होतो की व्हाय आर यू सॅड लिहू का व्हाय यू आर सॅड लिहायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न इथं कॅननं सुरू झाला आहे ना, म्हणजे प्रश्नचिन्ह शेवटी येणार आहे. झालं, म्हणजे इथं डिरेक्ट क्वेश्चन चालू झालेला आहे, आतला आता इनडायरेक्ट क्वेश्चन. लक्षात ठेवा, दोन्हीच्या दोन्ही डायरेक्ट क्वेश्चन कधीच एका सेंटेन्समध्ये येत नसतात. म्हणजे दोन दोन चिन्ह द्यावं लागणार आम्हाला प्रश्नचिन्ह. आले, म्हणजे इथे काय घ्यायचं आहे हा मोठा प्रश्न आहे. बघा, मी मुद्दाम करून तुम्हाला दोन पर्याय देऊन देतो की काही जण बरेचसे गोंधळतात. परीक्षेमध्ये असेच प्रश्न येत आहेत सध्या जास्तीत जास्त. मी इथे वाय दिलं बघा बरं, वाय यू आर सॅड आणि व्हाय आर यू सॅड असे मी दोन दिले. त्याच्यात चुकलं कोणतं आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. काही म्हणतील अरे क्वेश्चन मार्क आलाय, व्हाय आर यू सॅड हेच बरोबर होतं. अहो पण प्रश्न इथं सुरू झाला आहे ना, त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. करेक्ट कोण याच्यामध्ये हेच बघा, व्हाय यू आर सॅड. या पद्धतीचं लक्षात ठेवा जास्तीत जास्त. एवढं काय स्क्रीनशॉट करू. याच गोष्टी कॉमन तुम्हाला नाऊन क्लॉजमध्ये दिसतील. बघा, नाऊन क्लॉजमध्ये तुम्हाला वेअर, व्हॅन, वाय यांनी जरीही क्लॉज सुरू झाला तर एक लक्षात ठेवायचं, हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आम्हाला, व्हॉट या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तरच तर नाऊन क्लॉज, अन्यथा नाही. आणि येणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असो की रिलेटिव्ह क्लॉज असो, हे तर कळालेच आम्हाला. वेअर म्हणजे यांच्या आधी नाऊन येणारच, प्लेस दाखवणारं लक्षात ठेवायचं आहे. वेन असो की वाय. आपल्याला माहिती आहे की वाय म्हणजे नुसतं वाय नसणार आहे, ते रिझन वाय, त्याची हिंटच भेटेल आम्हाला. रिझन नाऊन असलं तरच ते वाय काय राहील त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज राहील. बघूया त्यांच्यामध्ये. एवढं लक्षात ठेवायचं, हे वाटचं उत्तर कुठेही आढळत नाही. नाऊन क्लॉज फक्त वाटचं उत्तर असते. मी इथे दिलं बघा बरं, आय नो वेअर द बुक स्टॉल इज. काय माहिती आहे मला, आय नो वॉट उत्तर विचारा. लग वेअर द बुक स्टॉल इज, याच्या आधी नाऊन आहे का तर नाही आहे, तर वर्ब आहे. म्हणजे हा 100% कोण आहे, नाऊन क्लॉज आहे. आणि नाऊन क्लॉज कोण झाला, तो ऑब्जेक्ट झालेला आहे. म्हणजे त्याने ऑब्जेक्टचं काम इथे केलेले आहे. एक दुसरं मी घेतलं याच्यामध्ये बघा, दिस इज द हाऊस वेअर वी लिव्ड. आम्ही राहिलोय हे तेच खरं झालं. बघा बरं, वेअर वी लिव्ड हे याच्यामध्ये हाऊस नाऊन आलेलं आहे. म्हणजे हे 100% कोणी रिलेटिव्ह क्लॉज किंवा त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण असं म्हणतो. एक बघा पुढे, आय नो वाय शी हॅज कम हिअर. I know the reason why she has come here. दोन्ही वाक्यांना व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की अरे यांच्यामध्ये काय फरक आहे दोघात. याच्या आधी कुठे रिझन नाऊन आहे का, नाही आहे, डायरेक्टच वर्ब आहे. आय नो वॉट, मला काय माहीत आहे, तर लगेच उत्तर मिळालेलं आहे. यांच्यामध्ये आम्हाला हे नाऊन क्लॉज आहे. नाऊन क्लॉज कशाचं काम करतं आहे, ऑब्जेक्टचं. पण याच्यामध्ये बघा बरं दोघात फरक काय, इथं रिझन वाय, रिझन हे नाऊन आहे त्याच्या बाजूला वाय, म्हणजे हा 100% कोण आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि हे रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे, लक्षात ठेवायचं आहे. एवढं घ्या स्क्रीनशॉट करून.